राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णवांचा मेळा आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी तहान भूक विसरून चालत ज्या भूमीवर पोहोचतो असं पंढरपूर हे संपूर्ण महाराष्ट्राचं तीर्थक्षेत्र, अनेक संतांचा पावन स्पर्श लाभलेलं क्षेत्र म्हणून सोलापूर जिल्हा प्रसिद्ध. मात्र या जिल्ह्यातील एक तालुका वर्षानुवर्ष कोरडाच. एकेकाळी सोन्याचं सांगोला म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांगोला तालुक्यावर आता कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून शिक्का बसलाय. महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये नीरा खोरे विकास प्रकल्पाअंतर्गत सन 1885 साली नीरा नदीची उपनदी असलेली येळवंडी नदीवरती भाटघर हे धरण बांधण्यात आले होते. त्याचप्रमाणे याच नदीच्या खालच्या बाजूला नीरा नदीवरती वीर धरणाचे बांधकाम करण्यात आले होते आणि या वीर धरणापासून त्यावेळी 2 कालवे काढण्यात आले होते. नीरा डावा कालवा आणि नीरा उजवा कालवा असे हे 2 कालवे काढण्यात आले होते. वीर धरणापासून निघणाऱ्या नीरा उजव्या कालव्यावरती सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा हे तालुके तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यातील शेती अवलंबून आहे. या तालुक्यावर जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावरती सिंचनाचा लाभ या कालव्याद्वारे मिळत आहे. तथापि सांगोला तालुक्यातील शेतीस या कालव्यापासून मोठ्या प्रमाणात लाभ मिळत नव्हता आणि हा भाग अत्यंत अवर्षणप्रवण असल्यामुळे शासनाने या भागाला सिंचनाची सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने 1977मध्ये सांगोला शाखा कालवा प्रकल्प या प्रकल्पास मान्यता दिली. या प्रकल्पाअंतर्गत अस्तित्वातील नीरा उजव्या कालव्यावरील जे बांधकामं आहेत त्यांचं सक्षमीकरण करणे तसेच काही कालव्यावरील भागाला अस्तरीकरण करणे अशा कामांचा समावेश होता. या कालव्याला अस्तरीकरण केल्यामुळे जे पाणी बचत होणार होतं ते पाणी सांगोला शाखा कालव्याला देण्याचे प्रस्तावित होते. सांगोला शाखा कालवा अंतर्गत सुमारे 21,535 हेक्टर क्षेत्रास सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत हा प्रकल्प केंद्र शासनाच्या पंतप्रधान कृषी सिंचाई योजना या अंतर्गत घेण्यात आलेला आहे आणि सांगोला शाखा कालव्याचे सुमारे 103 किलोमीटर लांबीचं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यापैकी सुमारे 84 किलोमीटर लांबीचे काम आत्ता पूर्णत्वास येत आहे आणि ही संपूर्ण कामे जून 2020पर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा निर्माण करून देण्याचा शासनाचा मानस आहे आणि या अनुषंगाने जलसंपदा विभागामार्फत आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. 2020 नंतर या भागातील शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याची सुविधा निर्माण होणार असून या भागामध्ये समृद्धी येण्यास हा प्रकल्प निश्चित कारणीभूत ठरणार आहे यात शंका नाही. नीरा नदीच्या काठावरील दुष्काळी भागास पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशानं ब्रिटिशकालीन नीरा खोरे विकास प्रकल्पात नीरा नदीची उपनदी असलेल्या येळवंडी नदीवर सन 1928च्या दरम्यान भाटघर धरण बांधण्यात आलं. नंतर या धरणाच्या खालच्या बाजूस नीरा नदीवर वीर इथं धरण बांधलं गेलं. या धरणापासून नीरा उजवा कालवा आणि नीरा डावा कालवा बांधून त्यातून पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर, बारामती, इंदापूर आणि सातारा जिल्ह्यातल्या फलटण, खंडाळा तसंच सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यांना पाणी देण्याचं शासनाचं नियोजन होतं. त्यानुसार हे कालवे बांधले गेले. मात्र सांगोल्यातल्या बहुतेक भागांना या प्रकल्पाचा फायदा होत नव्हता. पिण्याच्या पाण्यासाठी दुरून पाण्याचे हंडे डोक्यावर आणणाऱ्या महिला, शेतातल्या पिकांना पाणी मिळावं यासाठी पावसाची वाट बघत आकाशाकडे डोळे लावून बसलेले शेतकरी, हे चित्र या तालुक्याच्या 5वीलाच पुजलेलं. गावोगावची जनावरं पाण्याविना तहानलेली, चाऱ्याविना भुकेली. या मुक्या जनावरांना जगवायचं तरी कसं या विवंचनेत बळीराजा असायचा. त्यामुळे शासनाला दरवर्षी इथं चारा छावण्या सुरू कराव्या लागत. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी लागत होती.
सांगोल्याच्या जवळच्या इतर तालुक्यांना मुबलक पाणी मिळत होतं. मात्र भाटघर धरण, वीर धरण असे जलस्रोत जवळ असतानाही सांगोला तालुक्याला आवश्यक पाणीसाठा मिळत नव्हता. धरण उशाला आणि कोरड घाशाला अशा स्थितीत बळीराजा खचत चाललेला. तसंच नीरेच्या उजव्या कालव्याचं आयुष्यही घटत चाललेलं होतं. त्यामुळं शासनानं सांगोला कालव्याच्या निर्मितीचा निर्णय घेतला आणि सांगोल्यातील जनतेला आशेचा नवा किरण दिसू लागला. सांगोला शाखा कालवा प्रकल्पाच्या प्रस्तावास केंद्रीय जल आयोग नवी दिल्ली यांच्या इंग्रजी पत्रकास दिनांक 13/9/2017 अन्वये रुपये 742.24 कोटीची मान्यता प्राप्त झालेली आहे. सांगोला शाखा कालवा प्रकल्पाच्या लाभक्षेत्र विकास काम प्रस्तावास प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत रुपये 3,244.88 लक्ष किमतीस एकूण क्षेत्र 6,883 हेक्टर समावेश करण्यात आलेला आहे. सांगोला शाखा कालवा प्रकल्पास शासनाने तृतीय सुप्रमाण 937.92 कोटीला दिनांक 22/6/2017 मान्यता दिलेली आहे. सदर प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर आपण केंद्रीय जल आयोग नवी दिल्ली यांच्याकडे AIBPमध्ये हा प्रकल्प समाविष्ट करण्यासाठी आपण पाठवला आणि त्याला 13 सप्टेंबर 2017 रोजी हा प्रकल्प AIBPमध्ये अंतर्भूत करण्यात आला आणि त्याची किंमत आहे 742.24 कोटी अशी आहे. त्यानंतर यातला जो भाग 1ची कामं आहेत ती 32.44 कोटीची असून त्याचे क्षेत्र आहे 6,288 हेक्टर आणि त्यासही 18 ऑगस्ट 2017 रोजी त्यास मान्यता मिळालेली आहे. सांगोला शाखा प्रकल्पामध्ये असे 2 घटक आहेत मुख्य. एक म्हणजे नीरा उजवा कालव्यावरील बांधकामे आणि अस्तरीकरण, तसेच सांगोला शाखा 5 यावरील अस्तरीकरण, मातीकामे आणि बांधकामे. नीरा उजवा कालव्यावरील जे घटक आहेत या घटकामध्ये एकूण 23 जलसेतू आहेत. 23 जलसेतूपैकी 15 जलसेतूचे काम पूर्ण झालेलं आहे. 4 जलसेतूची कामं आता प्रगतीत आहेत आणि उर्वरित जे जलसेतू आहेत याचे अंदाजपत्रक प्रगतीत आहेत. तसेच त्यावरील 117 कमानमोरीची कामं आहेत, मजबूतीकरणाची कामे आहेत. त्यापैकी आपले 115 कमानमोरीच्या निविदा फ्लोट करून ती कामं आता प्रगतीत आहेत आणि जवळपास 40% ही कामं पूर्ण झालेली आहेत. तसेच यामध्ये नीरा उजवा कालवाची एकूण लांबी 169 किलोमीटर असून त्यापैकी 115 ते 169 म्हणजे जवळपास 55 किलोमीटर मध्ये आपण अस्तरीकरण करत आहोत आणि 55 किलोमीटरपैकी आज मितीस आपण 49 किलोमीटर म्हणजे जवळपास 90% अस्तरीकरणाचं काम केलेलं आहे. तसंच नीरा उजवा कालव्यावरील ज्या वितरिका आहेत, वितरिका क्रमांक 1 आणि त्यावरील 4 उपवितरिका 4, 9, 21 आणि 24 याचंही अस्तरीकरण प्रस्तावित आहे. तर त्यापैकी शाखा क्रमांक 1 वरील निविदा पूर्ण झाली असून कामे प्रगतीत आहेत आणि आज याच्यामध्ये 30 किलोमीटरपैकी जवळपास 3 किलोमीटरचं अस्तरीकरण पूर्ण झालेलं आहे. तसेच त्यावरील जे वितरिका 4 आहे त्याची निविदा म्हणजे कार्यारंभ आदेश दिलेले आहेत आणि काम नुकतंच चालू झालेलं आहे. राहिलेल्या ज्या 3 वितरिका आहेत त्या 9, 21 आणि 24 यावरील जे सिंचन कालावधी आहे तो कमी असल्यामुळे त्यावर आपण जे अस्तरीकरण केलं तरी त्याचा परिणाम अपेक्षित परिणाम मिळत नसल्यामुळे आपण त्याऐवजी शाखा 2 वरील तितक्याच परिमाणाइतके आपण अस्तरीकरण प्रस्तावित केलेलं आहे आणि त्याची लांबी आपण 16 किलोमीटरमध्ये अस्तरीकरण प्रस्तावित करून ती निविदा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ते काम लवकरच चालू होत आहे. शाखा 3 आहे ती एकूण 42 किलोमीटरची असून त्याचे पूर्ण अस्तरीकरण झालेलं आहे आणि तो सध्या सिंचन चालू आहे त्यावर. त्यावरील 2 वितरिका आहेत 3 आणि 8 याचेही अस्तरीकरणाचे काम आता सध्या प्रगतीत आहे. त्यानंतर सांगोला शाखा कालवा प्रकल्प 5 हा जो मूळ कालवा आहे हा याच्यावरचं एकूण सिंचन क्षेत्र आहे 6,883 हेक्टर आहे. यापैकी आज घडीला 1 ते 48
म्हणजे जवळपास मान नदीपर्यंतचं अस्तरीकरण बांधकाम ही सगळी पूर्ण झालेली आहेत. यावरील सांगोला शाखा कालव्यावरील एकूण 186 बांधकामे आहेत. 186 पैकी आपण मुख्य कालव्यावरची जवळपास पूर्ण बांधकामे केलेली आहेत. वितरिकेची येथे मिळून आपण काही जवळपास 84 बांधकामे शिल्लक आहेत. अशी एकूण 102 बांधकामे आपण पूर्ण केलेली आहेत. नीरा उजव्या कालव्याचं नूतनीकरण करणं, दगडी बांधकाम मजबूतीकरण करणं, आणि किलोमीटर 168.650 मीटर पासून नवीन कालवा खोदून त्याचं अस्तरीकरण करून सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी देणं, या उद्देशानं सांगोला शाखा कालवा प्रणाली तयार करण्याचा निर्णय शासनानं घेतला. या कालव्याची सुरुवात नीरा उजव्या कालव्याच्या एकूण किलोमीटर 168.650 मीटर पासून होते. कालव्याची एकूण लांबी 103 किलोमीटर आहे. या प्रकल्पातून सांगोल्यातील दुष्काळग्रस्त 8,735 हेक्टर सिंचन क्षेत्राला नव्यानं लाभ देणं प्रस्तावित आहे. तसंच अस्तित्वातील नीरा उजव्या कालव्याच्या किलोमीटर 1 ते किलोमीटर 169 या लांबीतील लाभ क्षेत्रात खरीप हंगामात 12,000 हेक्टर आणि रब्बी हंगामात 800 हेक्टर अतिरिक्त क्षेत्रास लाभ देणं प्रस्तावित आहे. अशा प्रकारे प्रकल्पाचं एकूण सिंचन क्षेत्र 21,535 हेक्टर आहे. या क्षेत्रासाठी एकूण 110.96 दशलक्ष घनमीटर पाणी आवश्यक आहे. नीरा उजव्या कालव्याच्या किलोमीटर 115 ते 169 लांबीचे तसेच नीरा उजव्या कालव्याच्या शाखा क्रमांक 1 त्यावरील मोठ्या वितरिका क्रमांक 4 आणि शाखा क्रमांक 3 त्यावरील मोठ्या 2 वितरिका क्रमांक 3 आणि 8 यांचं अस्तरीकरण करून त्यातून बचत होणारं पाणी या प्रकल्पासाठी उपलब्ध होणार आहे. नीरा उजव्या कालव्यावरील बांधकामं सन 1910 ते 1923 या कालावधीमध्ये झालेली आहेत. ही कामं दगडी बांधकाम प्रकारातील असून चुन्यामधील आहेत. या बांधकामांना जवळपास 100 वर्ष झाली असल्यानं त्यांचं आयुष्य संपत आलं होतं. त्यामुळे बांधकामांचं मजबूतीकरण करणंही आवश्यक होतं. सांगोला शाखा कालव्यात या कामांचाही समावेश आहे. मी उत्तम धायगुडे, सहाय्यक अभियंता श्रेणी 1, वारणा डावातील कालवा उपविभाग क्रमांक 3 माळशिरस. आत्ता आपण नीरा उजवा कालव्याच्या किलोमीटर 91 मध्ये उभे आहोत. नीरा उजवा कालव्यावर ब्रिटिशकालीन म्हणजे सन 1915 ते 1923 पर्यंत बांधलेली अशा प्रकारच्या जवळपास 117 कमानमोरींचे बांधकामे आहेत. तसेच 23 जलसेतू आहेत. सद्यस्थितीत सर्व जलसेतू व कमानमोरींचे मजबूतीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत. काही कामे 80%, काही कामे 60% अशाप्रमाणे पूर्ण झालेले आहेत. कमानमोरींचे मजबूतीकरणाची कामे झाल्यानंतर नीरा उजवा कालव्याची वहन क्षमता वाढून ती 1550 क्युसेक्सवरून 1967 क्युसेक्स इतकी होणार आहे.
अस्तरीकरण केल्यानंतर 3.05 TMC पाणी उपलब्ध होणार आहे. सदरचे पाणी सांगोला शाखा कालव्यासाठी वापरण्यात येणार आहे. नीरा उजवा कालव्यावरील 56 किलोमीटरपैकी 50 किलोमीटरची अस्तरीकरणाची कामे पूर्ण झाली असून शाखा क्रमांक 3चे 32 किलोमीटरचे अस्तरीकरण पूर्ण झाले आहे व शाखा क्रमांक 1चे 3 किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे. प्रकल्पाचं पूर्ण लाभक्षेत्र हे नीरा उजव्या कालव्याद्वारे सिंचनाखाली आणण्याचं उद्दिष्ट आहे. नीरा उजव्या कालव्याच्या किलोमीटर 1 ते 114 या लांबीमधील वहन क्षमता वाढवण्याचं काम करण्यात येत आहे. नीरा उजवा कालवा साखळी क्रमांक 123.600 किलोमीटर इथून निघणाऱ्या शाखा क्रमांक 1 आणि त्यावरील 4, 9, 21 आणि 24 या 4 वितरिकांचं अस्तरीकरण करण्याचं प्रस्तावित आहे. यातील शाखा क्रमांक 1 आणि वितरिका क्रमांक 4च्या अस्तरीकरणाचं काम सुरू आहे. उर्वरित 3 वितरिका 9, 21 आणि 24 ऐवजी शाखा क्रमांक 2चं अस्तरीकरण करण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळालेली आहे. या कामाची अंदाजपत्रकं तयार करण्यात आली असून निविदा कार्यवाही सुरू आहे. नमस्कार, मी प्रगती रणजित यादव पाटील, सहाय्यक कार्यकारी अभियंता, सांगोला शाखा कालवा, बांधकाम उपविभाग, सांगोला. सध्या आपण सांगोला शाखा कालव्याच्या किलोमीटर 46 मध्ये आहोत. नीरा उजव्या कालव्याची सांगोला शाखा कालवा ही एक शाखा आहे. या शाखेची लांबी 103 किलोमीटर आहे. यापैकी सध्या किलोमीटर 84 पर्यंतची माती कामे व बांधकामे तसेच किलोमीटर 74 पर्यंतची अस्तरीकरणाची कामे बहुतांशरित्या पूर्ण झालेली आहेत व उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. किलोमीटर 84 पर्यंतची वितरिकांची कामे सध्या चालू आहेत. तसेच किलोमीटर 85 ते 103 मधील कालव्याची कामे बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे करण्याचे प्रस्तावित आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये या कालव्याची किलोमीटर 74 पर्यंतची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. जून 2019 पर्यंत या कालव्यावर 7000 हेक्टर सिंचन क्षमता निर्मित करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या लाभक्षेत्र विकासाची कामे 424 हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पाअंतर्गत 40 पाणी वापर संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 28 पाणी वापर संस्था किलोमीटर 84 पर्यंत स्थापन करण्यात आल्या आहेत. उर्वरित 12 पाणी वापर संस्थांची कामे किलोमीटर 85 ते 103 मधील कालव्याची कामे सुरू झाल्यानंतर स्थापन करण्यात येणार आहेत. सांगोला शाखा प्रकल्पाअंतर्गत सांगोला तालुक्यातील 11,288 हेक्टर क्षेत्रावर सिंचन निर्मित करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी कोरडवाहू जमिनीकडून बागायत शेतीकडे वळेल. त्याचा फायदा शेतकऱ्यांसोबतच स्थानिक उद्योगाला होईल व एकूणच राज्याच्या विकासासाठी मदत होणार आहे. नीरा उजवा कालवा साखळी क्रमांक 168.850 किलोमीटर इथून निघणाऱ्या शाखा क्रमांक 3च्या किलोमीटर 1 ते 32 मधील अस्तरीकरणाची कामं पूर्ण झाली आहेत. तर वितरिका क्रमांक 3 आणि 8च्या अस्तरीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे. मैं सत्येंद्र शर्मा, विभागीय लेखाधिकारी, लघु पटबंधारे विभाग क्रमांक 1 पंढरपुर में पोस्टेड हूँ. और जिस तरह से हमारे इंजीनियर्स साइट पर काम करते हैं, ठीक उसी तरह से हमारे कार्यालय में भी यहाँ काम होता है. और मैं लेखा कंत्राट के बारे में काम देखता हूँ, वित्तीय संबंधित काम देखता हूँ. और हमारे पास सांगोला ब्रांच कैनाल का प्रोजेक्ट है जिस पे हमारा काम चालू है. और यहाँ पे लेखा विषयक, अदायगी विषयक और निविदा विषयक काम होता है. और इसमें एग्जीक्यूटिव इंजीनियर को मैं सहायता करता हूँ.
नीरा देवघर उपविभाग क्रमांक 4 महूद अंतर्गत नीरा उजवा कालवा साखळी क्रमांक 122 ते 168 मधील अस्थिरीकरणाची व मजबूतीकरणाची कामे प्रगतीत असून ही कामे जवळपास 70% पूर्ण झालेली आहेत व उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत। याचबरोबर शाखा 1 व शाखा 3ची कामे अस्थिरीकरणाची कामे ही प्रगतीपथात असून याचेही जवळपास 80% काम पूर्ण झालेले आहे। शाखा क्रमांक 3 वरती वितरिका क्रमांक 3 व वितरिका क्रमांक 8चे अस्थिरीकरणाचे कामे प्रगतीत असून हेही जवळपास 40% कामं पूर्ण झालेली आहेत। अस्थिरीकरणाची कामे पूर्ण झाल्यामुळे कालव्यातील पाझराचे प्रमाण नगण्य झालेले असून या पाण्याचा वापर पुढील सिंचनासाठी होणार आहे। नीरा उजवा कालवा साखळी क्रमांक 168.650 किलोमीटर इथून निघणाऱ्या सांगोला शाखा कालव्याचे 1 ते 103 किलोमीटर मधील मातीकाम आणि बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे। यातील किलोमीटर 1 ते 48 मधील मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरणाची कामं पूर्ण झाली आहेत। मी दत्तात्रय मुरलीधर लिगाडे पाटबंधारे खात्यामध्ये कालवा निरीक्षक या पदावर काम करत आहे। आमचा सांगोल तालुका हा पिढ्यानपिढ्या दुष्काळी आहे। वैशाख वनव्यानं वखवकलेल्या दुष्काळी भागातील लाखो जनता अवकाशाकडे पाहून आशवे गाळू लागली तरी त्या लाखो लोकांच्या अंतःकरणाची कळ ढगाला लागत नाही आणि पावसाचा थेंबही गळत नाही। अशा या दुष्काळी भागातील जनतेला पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी देण्याच्याकरिता महाराष्ट्र शासनाने पाटबंधारे खात्याची निर्मिती केली आणि या निर्मितीतील तज्ज्ञ अधिकारी अतिवृष्टीच्या ठिकाणी पडणारं पावसाचं पाणी हे धरणाच्या स्वरूपात अडवून ते कालव्याच्या माध्यमातून आवर्षण प्रवण क्षेत्र म्हणजे दुष्काळी भागातील जनतेला पिण्यासाठी आणि सिंचनासाठी देत असतात। त्याचाच एक भाग म्हणून या 8 दिवसापूर्वी सांगोला शाखा कालवा क्रमांक 5 या फाट्याला पाणी सोडण्यात आले। ते पाणी सांगोल्याच्या शाखा कालव्याच्या ओपनिंगपासून किलोमीटर 75 पर्यंत आलेलं आहे। किलोमीटर 75 पर्यंत ज्या काही शेतकऱ्यांच्या बाग बगीचा पिकं होती त्या बागा या दुष्काळी भागामध्ये पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या बागा जाण्याच्या परिस्थितीत होत्या, परंतु हे पाणी सोडल्यामुळे काही लोकांना त्याचा फायदा झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं होणारं नुकसान थांबलेलं आहे। तरी पण अजून काही लोक यापासून वंचित राहिलेले आहेत। त्या वंचितांनाही भविष्यात पाणी देण्यास ही शासन कटिबद्ध आहे। शेतकऱ्यांना ज्यावेळी पाणी पाहिजे त्याच वेळी पाणी देणे गरजेचे आहे। म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांच्या सोयीनुसार पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून पाणी देण्याच्याकरिता आम्ही या गावामध्ये 4 पाणी वापर संस्था स्थापन केलेल्या आहेत। किलोमीटर 49 ते 84 मधील मातीकाम पूर्ण झालं असून अस्तरीकरण आणि कालव्यावरील बांधकाम 90% पूर्ण झालंय। तर किलोमीटर 85 ते 103 मधील बंदिस्त जलवाहिनीचं काम शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। कालव्यावरील 11,288 हेक्टर सिंचन क्षमतेपैकी 7,812 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे। नीरा उजवा कालवा साखळी क्रमांक 168.850 किलोमीटर इथून निघणाऱ्या शाखा क्रमांक 4चं काम करण्याचं प्रस्तावित आहे। या शाखेची लांबी 41.50 किलोमीटर असून त्यावर 3 लघु वितरिका आहेत। शाखा क्रमांक 4 वरील वितरण व्यवस्थेसह मातीकामं आणि बांधकामं पूर्ण झाली आहेत। त्याद्वारे शाखा क्रमांक 4 वरील 3037 हेक्टर सिंचन क्षमता म्हणजेच पीक क्षेत्र निर्माण झाली आहेत। सांगोला शाखा कालवा प्रकल्पांतर्गत किलोमीटर 1 ते 103 या लांबीमध्ये 40 पाणी वापर संस्था स्थापन करण्याचं नियोजन आहे। यापैकी किलोमीटर 1 ते 84 मधील 28 पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत। उर्वरित 12 पाणी वापर संस्था किलोमीटर 85 ते 103 मधील असून कालव्याच्या या लांबीतील कामं पाईपलाईन डिस्ट्रीब्युशन नेटवर्कद्वारे किंवा
PDNद्वारे करणं प्रस्तावित आहे. ही कामं सुरू झाल्यानंतर 12 पाणी वापर संस्था स्थापन करण्यात येणार आहेत. वितरिका क्रमांक 1, 2, 4 आणि 5 वरील 149 हेक्टर लाभक्षेत्र विकास कामांची निविदा अंतर्गत कामं सद्यस्थितीत पूर्ण झाली आहेत. सांगोला शाखा कालवा प्रकल्पामुळे सांगोल्यातील सुमारे 18 गावांची पाणी टंचाईची समस्या कायमची दूर होणार आहे. एकतपूर, चिंखे, आजनाळे, अकोला, वासूद, कडलास, सांगोला, कमलापूर, मंगेवाडी, राजापूर, मेडशिंगे, वाटंबरे आदी गावांमधील शेतीसाठी पिण्यासाठीही पाणी मिळणार आहे. या परिसरातील मुख्य पीक असलेल्या डाळिंबाला उन्हाळ्यात पाणी न मिळाल्यानं बागा अक्षरशः करपून जात आणि शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नसे. सांगोला शाखा प्रकल्पामुळे आता या परिसरातील शेततळ्यांना पाणी मिळेल. त्यातून डाळिंबाच्या बागा बहरतील. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. जनावरांना मुबलक हिरवा चारा मिळेल. त्यामुळं जनावरं विकण्याची वेळ येणार नाही आणि शेतात डोलणारी पिकं पाहून बळीराजा मनोमन सुखावेल. माझं नाव विठ्ठल यादवराव सोनमळे. माझं गाव मोरोची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझं पूर्ण शेती एक 5 ते 6 एकर आहे सगळी आणि पूर्ण क्षेत्र माझं कालवा याच्या पाण्यावर भिजतं आणि संपूर्ण क्षेत्रावर माझे ठिबक सिंचन केलेलं आहे मी आणि पाण्याची बचत होते ठिबकने आणि उत्पादनातही वाढ होते आणि 2 एकर क्षेत्र डाळिंबीचं आहे. हा वर्षाकाठी मला डाळिंबापासून 5 ते 7 लाख रुपये उत्पादन मिळते आणि माझं आर्थिक आणि राहणीमान ह्याच्यामुळे उंचावलेलं आहे. हे सगळं मग निरावजवा कालवा अशा पाण्यामुळे मला शक्य झालं आहे. अशा प्रकारचे डाळिंबाचे उत्पादन मी चांगल्या प्रकारे घेत आहे. जागेवर व्यापारी येतात आणि सौदा करून येतात. माझं नाव वैशाली बाळू क्षीरसागर, राहणार मोरोची. आम्हाला निरा उजवा कालव्याचं पाणी आल्यामुळे आम्ही शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. आमच्याकडे 3 प्रकारच्या शेळ्या आहेत, बिट्टल, बोर आणि साधी शेळी एक. हा व्यवसाय आम्ही 3 वर्षापासून सुरू केलेला असून यातून आम्हाला कुटुंबासाठी पैसे खर्चायला भेटतात. आम्ही शेळीपालनाबरोबरच गायांचा व्यवसाय सुरू केला आहे. दररोज आमचं 100 लिटर दूध डेअरीला जातं. आता एकंदर आमच्याकडे 10 गाया आहेत. त्याच्यामुळे आमच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. हे समज आम्हाला निरा उजवा कालव्याच्या पाण्यामुळे झालेलं आहे. माझे नाव नारायण सदाशिव गायकवाड. आता आपण निरा उजवा कालवा क्रमांक 5 उपफाटा क्रमांक 25 या ठिकाणी उभा राहिला आहोत. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याकडून येत्या 8 ते 9 महिन्यात क्रमांक 25चे काम पूर्ण करण्यात आले आणि नुकतंच गेले 4 दिवस या फाट्यावर पाणी सोडण्यात आले. आमचा सांगोला तालुका हा बरेच दिवसापासून दुष्काळी तालुका. गेल्या वर्षापासून आम्हाला पाऊस फारच कमी झाला, त्यामुळे आमच्या डाळिंबाच्या बागा जळून चाललेल्या आहेत आणि काही गेल्या आणि त्या बागा वाचवण्यासाठी टँकरनं पाणी देणं वगैरे आटोकाट प्रयत्न करण्यात आले, परंतु बऱ्याचशा बागा जळून गेल्या आणि काही बागा राहिलेल्या आहेत. आमच्याकडे जनावरांना चारा गेल्या 9-10 महिन्यापासून जनावराला चारा नाही, पिण्याला पाणी नाही. आमच्याकडे टँकरनं पिण्यासाठी टँकरनं पाणी आहे आणि जनावरांसाठी चारा बाहेरून छावण्या आहेत, छावण्याला बाहेरून चारा पुरवला जातो आणि या पाण्याचा जर आम्हाला बाजार मिळाला तर या आमच्या विहिरी चालू होतील, आमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कमी होईल, तसेच जनावरांना आम्हाला चारा करता येईल आणि आमचे जनावर जगतील आणि आमच्या फळबागा जगतील. स्वामी समर्थ पाणी वापर संस्थेचा मी चेअरमन आहे. आमच्या संस्थेत 400 सभासद आहेत आणि 1000 हेक्टर जमीन या पाण्यापासून आमची ओलिताखाली येईल. पण निरा उजवा कालव्याला पाणी आलं आणि ते पाणी आम्हाला मिळालं आणि त्या पाण्यामुळं इथून पुढचा आमचा दुष्काळ कमी व्हायला या पाण्यामुळे मदत होईल आणि हे पाणी असंच पुढं चालू व्हावं असं मी शासनाला आणि पाटबंधारे खात्याला आमच्या समर्थ संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि पाणी सोडावं असं विनंती करतो.
मी डॉक्टर सयाजी रावसाहेब गायकवाड, मुक्काम पोस्ट कडलास, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. माझं वैद्यकीय शिक्षण MBBS झालेलं असून मी या ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा करत असताना शेतीची आवड असल्यामुळं शेती करत असताना फळबागावरती चिक्कूच्या, डाळिंबाच्या बागा माझ्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत. आपल्या या भागामध्ये सातत्याने अवर्षण प्रवण असल्यामुळे सांगोल तालुका कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. परंतु NRBCच्या कॅनलच्या माध्यमातून 25 फाट्याला यावर्षी प्रथमतःच पाणी सुटल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये पाणी मिळाल्यामुळं जनावरांचे जे हाल चालू होते आणि बागा ज्या जळून खाक होण्याच्या मार्गावरती होत्या, त्या निमित्तानं या पाण्याचा आम्हाला खूपच लाभ झालेला आहे. या पाण्याच्या माध्यमातून विहीर किंवा बोरचं पाणी वाढण्यास निश्चितपणे मदत झालेली आहे. या भागातील सर्व शेतकऱ्यांचं निश्चितपणे उद्धार आणि आर्थिक प्रगती होऊ शकते. फळबागा आणि त्यामध्ये जास्तीत जास्त ड्रीप करून नवीन तंत्रज्ञान वापरून निश्चितपणे आम्ही पाण्याचा काटकसरीने वापर करून भविष्याचं जे पाण्याची कमतरता होणार आहे त्यावरती आम्ही निश्चितपणे मात करू, एवढंच मला या प्रसंगी नमूद करावं वाटतं. नमस्कार, मी शुभम लिगाडे, राहणार कडलास. आमच्या गावात पावसाची खूप कमी असते. 2 वर्ष झालं पाऊस पूर्णपणे पडला नाही. आमच्या इथे पावसावर शेती करणारे भरपूर आहेत, पण पावसावर शेती होत नाही. त्यामुळे शेतीचे भरपूर नुकसान. जनावरांना, माणसांना प्यायला पाणी नसते. पंढरपूरमधून आम्हाला प्यायला पाणी येतं, जनावरांसाठी पाणी येतं. उन्हाळ्यात टँकर घ्यावे लागतात. पण आता निरा उजवा कालव्याचं पाणी आम्हाला गेले 8 दिवस झालं चालू आहे. त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं पाणी सध्या तरी भेटलेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे आहेत त्यांनी ते भरून घेतले. त्यामुळे आता येणारे 6 महिने भरपूर पाणी सर्वांना पुरेल अशी अपेक्षा आहे आणि इच्छा पण आहे. मी मच्छिंद्र दाजी माने, मुक्काम पोस्ट कडलास, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. सांगोल तालुक्याला पिढ्यानपिढ्या दुष्काळ चालू असताना 60 वर्षे पाण्याची वाट पाहून आता या 2 वर्षामध्ये सांगोल तालुक्याला पाणी मिळालं आहे. या पाटबंधारे खात्यांचा मी आभारी आहे. बाकी उर्वरित कामे यांनी लवकरात लवकर करावीत. आणि माझं एवढं म्हणणं आहे शासनाला, पाटबंधारे खात्याला सांगायचं आहे की जी शेतकरी लोक जी पाणी चोरतात, मध्ये पंप टाकतात किंवा कॅनल फोडतात, त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे. ॲक्शन झाली तर सर्वांना समन्याय पाणी वाटप मिळेल. नसेल तर पाणी असंच जो गरीब शेतकरी आहे किंवा लाँग रूटची लोक आहेत त्यांना पाणी मिळणार नाही. माझे नाव चंद्रकिशोर ज्योतिराम पवार, उर्फ दीपक ज्योतिराम पवार, राहणार कडलास, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. 72च्या दुष्काळापासून कॅनलचं काम चालू असताना आत्ता पूर्ण झालेलं आहे. अजून बरेचसे बाकी बी आहे. आता पहिल्यांदा पाणी आलेलं आहे. काही लोकांच्या ह्या पाणी आल्यामुळे होलला पाणी वाढलेलं आहे आणि पाणी वर्षातून 3 ते 4 पाणी आल्यानंतर हे सांगोल तालुका सुखी होऊ शकतो. वर्षातून 10 वर्षातून 1 ते 2 वेळा काय नाही पाऊस पडतोय आणि 8-10 वर्ष दुष्काळ असतोय. आणि ह्या दुष्काळामध्ये छावण्यामध्ये करोड रुपये खर्च होतात. त्याच्यापेक्षा कॅनलला पैसे घालून लोकांना खायमचा हंगामी पाणी 3-4 पाळ्या द्यावा, लोक सुखी बनतील. पाण्या आल्यापासून लोक समाधान आहेत. कॅनलच्या अधिकाऱ्यानं काम भरपूर लवकर केलं आणि ह्या वर्षभरात भरपूर काम झाल्यामुळे लवकर पाणी आलं. टेस्टिंग चांगल्या पद्धतीने झाली. माझं नाव सीताराम बबन गायकवाड, मुक्काम पोस्ट कडलास, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मी शेती करतोय. माझी 5 एकर डाळिंबाची बाग आहे. टँकरनं पाणी घालून भरपूर पैसे खर्च झाले. आता कॅनलला पाणी आल्यापासून बोरलाही फरक पडला. त्यामुळे बागेला पाणी मिळायला लागलेलं आहे भरपूर. असंच पाणी वर्षातून 2-3 वेळा मिळावं आणि कॅनलची उर्वरित कामं पूर्ण व्हावीत. आणि तसंच पाटबंधारे खात्याचा आम्ही आभारी आहे. शेतकरी यांनी काम लवकर गतीनं पूर्ण केलं आणि उरलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी त्यांना आमच्या शेतकऱ्याकडून विनंती आहे. या प्रकल्पामुळे शासनाचा दरवर्षी चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर यासाठी होणाऱ्या सरासरी 60 ते 70 कोटींच्या खर्चाची बचत होणार आहे. उजवा कालवा शाखा अस्तरीकरणामुळे पाण्याची बचत होणार आहे. कालव्याचं मजबूतीकरण करण्यात येत असल्यानं त्याचं आयुर्मान वाढणार असून तालुक्याच्या सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे
सांगोला शाखा कालवा प्रकल्प हा सांगोला तालुक्यासाठी जणू वरदानच ठरणार असून भविष्यात सांगोल्याला पूर्वीचं वैभव मिळवून देण्यास हा प्रकल्प उपयुक्त ठरेल हे निश्चित.